शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी 11 एप्रिल रोजी प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आले। यावेळी गळ्यात निळे पट्टे, हातात मशाल व भगवा दुपट्टा घेऊन यावेळी रवी राणा यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार, महायुतीचं सरकार सत्तेत बसलं आहे आणि यांनी भर सभेमध्ये, या मूर्तिजापूरच्या भर सभेमध्ये म्हटलं आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार। पण यांनी आता 3-4 महिने झाले आहे, 2 कॅबिनेट झाले आहे, 2-3, तरी यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही। म्हणून प्रहार संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात माननीय नामदार बच्चूभाऊ यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात जे आमदार सरकारमध्ये आहेत त्यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन, त्यांना जागेसाठी, त्यांना जागा करायचा आहे। या शेतकऱ्याचा जो बळीराजा आज दुखावलेला आहे, आत्महत्या करत आहेत, त्यांचा कुठंतरी आत्महत्या थांबली पाहिजे, त्यांचं कर्ज मुक्त झालं पाहिजे, त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे। करिता हे आज माननीय आमदार रवीभाऊ राणा यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं टेंबा आंदोलन हे चालू आहे। आणि हे सुद्धा दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी अमरावतीच्या जैलात राहिलं आहे। म्हणून आम्हाला हे अपेक्षा आहे की ह्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी ते स्वतःही सक्षम आहे आणि आमचं निवेदन घेऊन ते आमच्या मागणीला पाठिंबा देईल आणि सरकारला मजबूर करेल पाठिंबा द्यायचं या कर्जमाफी करायसाठी। आणि दिव्यांग बांधवांना 6000 मानधन ते 1 तारखेला मिळालं पाहिजे। 1500 रुपयामध्ये तो जगू शकत नाही, हा इच्छा दिव्यांगा मरून जाईल। म्हणून दिव्यांगांनाच 6000 मानधन हे झालं पाहिजे आणि ते 1 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये 6000 जमा झाले पाहिजे। करिता हे आज हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी हे आंदोलन आज चालू आहे। यावेळी स्वतः रवी राणा यांनी प्रहार संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारलं। तर यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोळा लगावला। शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी आम्ही पूर्ण ताकदीने सोबत आहे।
पण उशिरा जाग आली. बच्चू कडू स्वतः मंत्री होते, सरकारमध्ये होते. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या जवळचे ते होते. सत्तेमध्ये असताना गोष्टी सोप्या झाल्या असत्या, पण उशीर झाला तरी त्यांच्यासोबत आहे असा टोला रवी राणा यांनी लगावला. नाही, ज्या पद्धतीनं आज माजी आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, काही शेतकऱ्यांचे इश्यू, अपंगांचे इश्यू घेऊन त्यांनी जे आंदोलन केलं, त्यांना पूर्णपणे आम्ही सोबतच आहे की शेतकऱ्यांसाठी केव्हाही पूर्ण ताकदीनं सोबत आहे, अपंगांसाठी सुद्धा सोबत आहे. आणि स्वतः मी त्यांचं निवेदनही घेतलं, त्यांना थंड पाणी दिलं, चहा दिला. आणि मला असं वाटतं की खूप उशिरा जाग आला. जर आज मला असं वाटतं की स्वतः ते मंत्रीसुद्धा होते, सरकारमध्ये होते. एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अत्यंत त्यांच्या जवळचे होते. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या जवळचे होते. तर मला असं वाटतं की जेव्हा सत्तेमध्ये पॉवरमध्ये असताना ह्या आणखी गोष्टी सोप्या झाल्या असत्या, पण उशिरा जाग आला तरी मी त्यांच्यासोबत आहे.